Hello everyone, welcome to the second day of online hairstyling course. So last व्हिडिओमध्ये आपण हेअरस्टायलिंगचे टूल्स बघितलेले. तर या व्हिडिओमध्ये आपण हेअरस्टायलिंग साठी लागणारे प्रोडक्ट्स बघणार आहोत आणि ते प्रोडक्ट्स कशा पद्धतीने वापरले जातात हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर आता आपण हेअरस्टायलिंगचे प्रोडक्ट्स बघूया. हेअरस्टायलिंगचे प्रोडक्ट्स कोणते कोणते आहेत आणि ते कशा पद्धतीने वापरले जातात. तर फर्स्ट आहे प्री हेअर स्टायलिंग प्रोडक्ट, सेकंड आहे ड्युरिंग हेअर स्टायलिंग प्रोडक्ट्स आणि थर्ड आहे फिनिशिंग प्रोडक्ट्स. सो फर्स्ट प्री स्टायलिंग प्रोडक्ट्स. प्री स्टायलिंग प्रोडक्ट्स म्हणजे कोणते? तर प्री स्टायलिंग प्रोडक्ट्स म्हणजे आपण जे काही वेट हेअर वरती लावतो, वेट हेअर म्हणजे की ओल्या केसांवरती आपण जे कोणते प्रोडक्ट्स लावणार त्याला प्री स्टायलिंग प्रोडक्ट्स म्हणतात. सो प्री स्टायलिंग प्रोडक्ट्स कोणते कोणते आहेत ते मी तुम्हाला सांगते. फर्स्ट आहे सिरम. सो सिरम आपण काय यूज करतो? बिकॉज आपल्या केसांना एक शाईन यावा, त्यांना एक स्मूथनेस देण्याचं काम हे सिरम करत असतं. सो त्यासाठी आपण सिरमचा वापर करतो. सेकंड आहे हीट प्रोटेक्शन स्प्रे. सो आपण जे काही मशीन्स यूज करणार आहोत त्याच्यामुळे आपले हेअर्स ड्राय होतात आणि डॅमेज होतात. सो त्यासाठी आपण वापरणार आहोत हीट प्रोटेक्शन स्प्रे. थर्ड आहे मूस. मूस हे केसांना एक व्हॉल्यूम द्यायचं काम करतं आणि होल्ड करायचं, एक नॅचरल होल्ड देण्याचं काम करतं. सो त्यासाठी आपण मूस वापरतो. आणि फोर्थ आहे अँटीफ्रीज प्रोडक्ट्स. फ्रीजी झालेले असतात ते फ्रीज कंट्रोल करण्यासाठी अँटीफ्रीज प्रोडक्ट्स वापरतात. तुम्हाला इथे दिसत असेल बेलाचं प्रोडक्ट आहे ते. जो तुम्ही ते जर तुमचे हेअर्स किंवा तुमच्या क्लायंटचे हेअर्स ड्राय असतील, फ्रीजी असतील तर तुम्ही ते अँटीफ्रीज प्रोडक्ट्स यूज करू शकता. सिरम कसे यूज करायचे ते मी तुम्हाला दाखवते. केसांवरती कसं लावायचं. हे माझ्याकडे ले विल्सनचं सिरम आहे. तुम्ही कोणत्याही ब्रँडचं घेऊ शकता. वेडाचं, स्ट्रिक्सचं, लिओनचं, सेम तुम्हाला जे अफोर्डेबल वाटणार ते तुम्ही बाय करू शकता. सो माझ्याकडे हे सिरम आहे. सिरम कोणतंही असो, सिरम यूज करताना त्याचे 1 किंवा 2 पंप असे टिप वरती घ्यायचे आहेत आणि नॉर्मल रफ करायचे आणि हेअर्सना टिप्सच्या साह्याने असं लावायचे. सेकंड आहे हीट प्रोटेक्शन स्प्रे. हीट प्रोटेक्शन स्प्रे जर तुम्ही खूप सारे मशीन्स यूज करणार असाल तर तुम्ही ते वापरायचं. मूस कशा पद्धतीने वापरायचं ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते. सो हे आहे मूस. माझ्याकडे हे नोवाचं मूस आहे. तुम्हाला इथे दिसत असेल वेलाचं आहे, अजून गॅस्पीचं आहे. कोणतंही मूस असो यूज करताना आधी त्याला शेक करायचं, त्याच्यानंतर त्यातनं फोम येणार अशा पद्धतीने. हा असा फोम येतो मूस मध्ये. सो हे घ्यायचं आहे पॅडल ब्रशवर आणि केसांना ऍप्लिकेशन करायचं आहे. पॅडल ब्रशच्या साह्यानेच ऍप्लिकेशन करायचं आहे. ऍप्लिकेशन कसं करायचं ते सुद्धा मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये सांगेल. सो ते झालं, मूस झालं. त्याच्यानंतर येतं अँटीफ्रीज प्रोडक्ट्स. जर खूप सारे फ्रीजी हेअर्स असतील तर तुम्ही ते प्रोडक्ट यूज करू शकता. इथे तुम्हाला वेलाचे दिसत असेल. सो तुम्हाला अफोर्डेबल वाटत असेल ते जर तुम्ही ते बाय करू शकता. डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक दिलेली आहे. ड्युरिंग स्टायलिंग प्रोडक्ट्स. सो ड्युरिंग स्टायलिंग प्रोडक्ट्स कोणते कोणते? स्टायलिंग म्हणजे जेव्हा आपण हेअरस्टाईल बनवत असतो किंवा आपले 80% ड्राय हेअर असतात, सो त्यावेळेस आपण ड्युरिंग स्टायलिंग प्रोडक्ट्स वापरतो. त्याच्यामध्ये येणार शाईन स्प्रे. ड्युरिंग स्टायलिंग मध्ये येणार शाईन स्प्रे आणि जे की नॅचरल होल्ड करणार ते वाले स्प्रे. शाईन स्प्रे का यूज करता? आपण क्रिम्पिंग करत असतो, लो ड्राय करत असतो, त्याच्यामुळे केसांना एक मॅट लुक येतो, ड्राय असं डल डल दिसायला लागतात. सो त्यासाठी आपण शाईन स्प्रे यूज करतो. त्याच्याने एक आपल्याला नॅचरल शाईन मिळणार. आणि थर्ड आहे फिनिशिंग प्रोडक्ट्स. सो फिनिशिंग प्रोडक्ट्स मध्ये कोणकोणते येतात? फिनिशिंग म्हणजेच आपली हेअरस्टाईल पूर्ण कम्प्लीट झाली असेल त्यावेळेस जे प्रोडक्ट्स वापरले जातात त्यांना फिनिशिंग प्रोडक्ट्स म्हणतात. जे होल्ड पॉवरचे स्प्रे आहेत ते आपण यूज करू शकतो. सो माझ्याकडे हा टाफ्टचा स्प्रे आहे. तुम्हाला इथे दिसत असेल खूप सारे ब्रँड्स आहेत. नोवाचा आहे होल्ड स्प्रे, वेलाचा पण आहे, खूप सारे ब्रँड्स आहेत तुम्हाला. आणि याचा होल्डिंग पॉवर सुद्धा खूप छान आहे.
सो तुम्ही हे यूज करू शकता. याच्यामध्ये पण येतं 4 नंबरची पण होल्ड पॉवर येते, 3 नंबरची पण येते. सो 3 नंबर पासून हे नॅचरल होल्ड करणार किंवा शाईन स्प्रे येणार याच्यामध्ये. सो ते वाले आपण ड्युरिंग स्टायलिंगला यूज करू शकतो. ते दिसतंय ना ही 3. सो जर 3 नंबर असेल तर तो नॅचरल होल्ड करणार, 2 नंबर असेल तर बूस्ट अँड बाउन्स देणार, आणि 1 नंबर असेल नॉर्मल शाईन करणार, केसांना फक्त शाईन करायचं काम करणार, आणि 4 नंबर असेल तर एक होल्डिंग पॉवर देणार. हेअर स्टायलिंगचे कोणकोणते प्रोडक्ट्स आहेत ते मी तुम्हाला परत एकदा सांगते. प्री स्टायलिंग प्रोडक्ट्स, ड्युरिंग स्टायलिंग प्रोडक्ट्स आणि फिनिशिंग प्रोडक्ट्स. प्री स्टायलिंग प्रोडक्ट्स म्हणजे जे वेट हेअरवरती यूज केले जातात तर ते प्रोडक्ट्स. तर ते कोणते कोणते आहेत? फर्स्ट आहे सिरम, सेकंड आहे हीट प्रोटेक्शन स्प्रे, थर्ड आहे मूव्स, फोर्थ आहे अँटी फ्रीज प्रोडक्ट्स. हे झाले प्री स्टायलिंग प्रोडक्ट्स. सेकंड आहे ड्युरिंग स्टायलिंग प्रोडक्ट्स. ड्युरिंग स्टायलिंग म्हणजे जे की आपण 80% ड्राय हेअरवरती यूज करतो किंवा आपण हेअरस्टाईल करताना त्याच्यामध्ये यूज करतो. नॉर्मल पफ केला, स्प्रे करायचं, सेक्शन्स काढले, स्प्रे करायचा. येणार शाईन स्प्रे, नॅचरल होल्ड स्प्रे, हे वाले ड्युरिंग स्टायलिंग मध्ये येणार. सो ते तुम्ही हेअरस्टाईल करता वेळेस लावू शकता, स्प्रे करू शकता. देन त्याच्यानंतर आहे फिनिशिंग प्रोडक्ट्स. फिनिशिंग प्रोडक्ट्स मध्ये येणार जे की होल्ड पॉवरचे स्प्रे आहेत ते फिनिशिंग प्रोडक्ट मध्ये येणार. ते तेव्हाच वापरायचे जेव्हा आपली हेअरस्टाईल पूर्ण कम्प्लीट झालेली आहे, आपल्याला त्याच्यामध्ये चेंजेस नको आहेत, त्यावेळेस होल्डिंग स्प्रे यूज करायचे. सो हे आहेत प्रोडक्ट्स. त्याच्यानंतर मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होतं गुंता, केसांमध्ये गुंता असेल तर तो जी कोंबडी कशा पद्धतीने काढायचा जेणेकरून केस तुटणार नाही आणि ओढले सुद्धा जाणार नाही. तर मी तुम्हाला आता गुंता कसा काढायचा ते दाखवते आहे. ही आहे डबी, तिचे हेअर्सना मी बॅक कोमिंग केलेलं आहे, पण ते व्यवस्थित नाही झालं तर मला ते काढायचं. तर मग कसा काढायचा किंवा नॉर्मल गुंता असेल राहिलेला केसांमध्ये तोही कशा पद्धतीने काढायचा ते मी तुम्हाला दाखवते. नॉर्मल थोडे हेअर्स घ्यायचे आणि त्यांना जो खालचा गुंता आहे ना आधी तो फक्त असा कंगवा लावून आणि वर करायचा, लावायचा, वर करायचा, लावायचा, वर करायचा, असं नॉर्मल काढायचा. त्यानंतर परत थोडं वरती जाऊन नॉर्मल असा केसांमध्ये लावून आणि वरती ओढायचा. आणि किती गुंता आहे झालेला तेही तुम्ही बघू शकताय. सो नॉर्मल असा कोंब लावायचा, वरती करायचा, लावायचा, वरती करायचा, लावायचा, वरती करायचा. नॉर्मल अशा पद्धतीने हा गुंता काढायचा. सो ह्या पद्धतीने तुम्ही गुंता काढल्यास केस तुटणारही नाही आणि ओढला सुद्धा जाणार नाही. बघू शकता तुम्ही इथे एकदम इझी निघाले आहे. थोडेसे सुद्धा केस तुटले नाहीत आणि ओढल्या सुद्धा गेलेले नाहीत. सो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.